गावच्या टोकावर असलेलं ते जुनं घर, लाल मातीच्या भिंती, फाटलेला ओटा आणि दाराजवळच बसलेली सुनंदा मावशी. वयाने 70 ओलांडली होती, पण चेहऱ्यावर अजूनही काहीतरी सौंदर्य होतं, जणू जीवनाने झळाळलेलं काहीतरी शांत. तिचा नवरा माधवराव गेल्या 3 वर्षापूर्वी गेला. 2 मुलं शहरात नोकरीला, पण महिन्याला 1 फोनही नाही. आता ती एकटीच. दिवस जातात पण बोलायला कोणी नाही. अंग दुखतं, पाय सुचतात आणि रात्री शरीर जड झाल्यासारखं वाटतं. अशा वेळी ती फक्त आकाशाकडे पाहते आणि मनात विचार करते, देवा, म्हातारपण म्हणजे असं एकटं राहणं असतं का? एका दुपारी गावात एक नवा चेहरा दिसला. मीनल नावाची तरुणबाई, 30-32ची. ती गावात मालिश करणं, आंघोळ करून देणं आणि म्हाताऱ्यांची सेवा करणं या कामासाठी आली होती. पहिल्याच दिवशी ती सुनंदा मावशीकडे गेली. आजी, तुम्हाला मालिश हवी का? गावात ऐकलं की तुमचा हातपाय दुखतो, असं विचारलं. सुरुवातीला सुनंदा मावशी थोडी संकोचली, पण नंतर म्हणाली, चल बाई, कर, काय होईल ते पाहू. मिनलनं तिचे हातपाय तेलानं हळूहळू चोळायला सुरुवात केली. ते तेल थंड होतं, पण तिच्या हाताचा स्पर्श उबदार होता. जणू कोणी काळजी घेणारा माणूस भेटलं असं वाटलं. तिला त्या हातांमध्ये आईचं प्रेम, मुलीचं आपुलकी आणि जिव्हाळ्याची ओल जाणवली. त्या दिवसापासून मिनल रोज यायची. मालिश व्हायची, पण त्याहून जास्त गप्पा व्हायच्या. सुनंदा मावशी आपले जुने किस्से सांगायची. माधवरावसोबतचं आयुष्य, पहिलं प्रेम, लग्न, मुलांचा जन्म आणि मग एक एक करून सगळ्यांचं दूर जाणं. मिनल ऐकत राहायची. डोळ्यांतून अधूनमधून पाणी येतं, पण दोघींच्या मनात एकमेकांविषयी माया वाढत गेली. एक दिवस मावशीच्या अंगाला ताप आला. मिनल आली. ती पाहूनच समजलं की आज तब्येत बरी नाही. तिनं ओल्या कपड्यानं कपाळ पुसलं, औषध दिलं आणि अंगावर चादर ओढून दिली. मावशीनं तिचा हात पकडला आणि म्हणाली, मिनल, तू नाही आली असतीस तर कदाचित मी आज जगलेच नसते. मिनल काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यांतून 2 थेंब गाळले. त्या क्षणी दोघींच्या नात्याला नाव नव्हतं. आई मुलगी नव्हे, पण काहीतरी त्याहून जवळचं. गावात मात्र कुजबूज सुरू झाली. ती तरुणबाई रोज त्या म्हातारीकडे काय करते? काही लोक चिडले, काहींनी टोमणे मारले, पण मिनलचं मन स्वच्छ होतं. ती फक्त माणुसकी करत होती. तिला ठाऊक होतं की समाजाला कोणाचंही चांगुलपण समजायला वेळ लागतो. एक सकाळी मिनल आली तर घर शांत. दरवाजा उघडा होता. ती आत गेली. मावशी शांतपणे झोपली होती, चेहऱ्यावर हसू. तिच्या हातात छोटीशी वही होती. त्यात लिहिलं होतं, मिनल, तू माझ्या म्हातारपणाला ऊब दिलीस. मुलं नव्हती आली, पण तू आलीस. तुझ्या हातांचा स्पर्श म्हणजे जणू माधवराव पुन्हा माझ्याजवळ आला. जर दुसऱ्या जन्मी भेटलो तर मी तुला माझी मुलगी म्हणून मागेन. मिनल गप्प उभी राहिली. डोळ्यांतून अश्रू ओघळले, पण चेहऱ्यावर एक हसू आलं. तिनं त्या वहीला आपल्या छातीशी घट्ट धरलं आणि म्हणाली, आजी, तू मला दिलेली ही ऊब आयुष्यभर राहील. त्या दिवसानंतर मिनल गावातील प्रत्येक म्हाताऱ्याजवळ जायला लागली. ती म्हणायची, शरीराला तेल लागलं की वेदना निघतात, पण मनाला स्पर्श लागला की माणूस जगतो. गावाने आता तिला वेगळी नजरेने पाहायला सुरुवात केली. काहींनी तिला मुलगी म्हटलं, काहींनी देवदूत. पण तिच्यासाठी त्या सर्व शब्दांपेक्षा महत्त्वाचं होतं सुनंदा मावशीचं प्रेम आणि तिच्या वहीतली ती शेवटची ओळ. कधीकधी संध्याकाळी ती त्या जुन्या घरासमोर बसते जिथे मावशी बसायची. वाऱ्यात हलणाऱ्या पानांमध्ये तिला अजूनही तिचं हसू ऐकू येतं. मिनल तेव्हा हळूच म्हणते, मावशी, तुझे उबदार हात अजून माझ्या मनात आहेत. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.